श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वस्वरूपी सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भय भेस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. रेणुका देवीचं महात्म्य मार्कंडेय ऋषी धर्मराजाला सांगत होते आणि सूतजी महाराज 88,000 ऋषी मुनींना सांगत होते. मग त्यानंतर ऋषिक मुनी सत्यवती यांच्या आज्ञेत असलेले जमदग्नी हे आदिस्तर वेदशास्त्र संपन्न जमदग्नीचं लग्न रेणुका मातेसोबत झालं. त्यामुळे जमदग्नी आणि रेणुका माता या दोघांचा काळ अतिशय मोठ्या आनंदात जाऊ लागला. आदिस्तर वेदशास्त्र संपन्न जमदग्नी ऋषी, त्यात त्यांची पत्नी रेणुका माता ही सुद्धा पतिव्रता, त्यामुळे त्यांच्या आश्रमाचा महिमा हा खूप वाढला. इंद्रादी देवही त्या आश्रमामध्ये रेणुकेच्या आणि जमदग्नीच्या दर्शनाला येत होते. अनेक देव त्या आश्रमामध्ये कामधेनू गाय, कल्पवृक्ष, चिंतामणी, पारिजातक अशा दिव्य वस्तू आणत होते आणि जमदग्नीला देत होते. पाहता पाहता त्या आश्रमामध्ये रेणुका देवी आणि जमदग्नी यांचं बल हळूहळू वाढू लागलं. त्यावेळेस ऋषिक मुनीला असे वाटले की माझ्या मुलाचा संसार अतिशय सुखानं चालत आहे. मग ऋषिक मुनीने रेणुका देवीला गृहस्थाश्रमाचा मर्म समजावून सांगितला आणि म्हणाले, हे रेणुके, तू दररोज ज्या पद्धतीने पूजेला नदीचं पाणी आणून देतेस मला, त्याच प्रकारे तू तुझ्या नवऱ्याची सुद्धा पूजा करत जा. जी पतिव्रता स्त्री तुळशी महादेवाची पूजा करून आपल्या नवऱ्याकडे लक्ष ठेवते, त्या घरामध्ये सुख, समृद्धता आणि आनंद असतो. रेणुका देवीला त्यांनी मर्म सर्व संसाराचा सांगितला आणि ऋषिक मुनी आपल्या जमदग्नी मुलाला म्हणाले, बाळा, आता आम्ही तपश्चर्येकरिता दुसऱ्या पर्वतावरती निघालेलो आहोत. आपल्या मुलाला रेणुका माता आपल्या सुनबाईला सांगून सत्यवती आणि ऋषिक मुनी तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. इकडे आश्रमामध्ये जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवी हे दोघंही जण सुखाने संसार करत असताना जमदग्नी ऋषीपासून रेणुका मातेला 4 मुलं झाल्याचं वर्णन आहे. त्या मुलांची नावे वसु, विश्वावसु, बृहद्भानू आणि बृहत्कण्व असे 4 मुलं झाले. पुढे जमदग्नी ऋषींनी राजे आणि अनेक ऋषी श्रेष्ठींना बोलावून शांती होम आपल्या घरामध्ये आपल्या मुलाच्या प्रीत्यर्थ करून घेतले. आणि त्यानंतर जमदग्नी ऋषींनी एक दिवस आपल्या आश्रमामध्ये फार मोठा यज्ञ केला होता. त्या यज्ञाचा प्रसाद त्यांना मिळालेला होता. जमदग्नीने तोच प्रसाद आपल्या बायकोला रेणुकेला दिला. रेणुकेने तो प्रसाद भक्षण केला आणि माता रेणुकेला त्याच प्रसादापासून एक विद्वान मुलगा जन्माला आला. तो मुलगा वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी प्रत्यक्ष नारायणच म्हणजेच परशुराम याच नावाने त्या ठिकाणी जन्माला आले. परशुराम इकडे ज्यावेळेस जन्माला आले त्याच वेळेला कार्तवीर्यार्जुन राजाचा शिखर खाली कोसळून पडला. या भयंकर घटनेने कार्तवीर्यार्जुन घाबरून गेला आणि असा हा दुर्घट प्रसंग आपणावर कशामुळे प्राप्त झाला असावा हे त्याने आपली माता राकादेवी हिला विचारले. तेव्हा राकादेवी म्हणाली, हे वीरपुत्रा, श्री गुरु दत्तात्रयांची तुझवर पूर्ण कृपा आहे, तेव्हा कोणत्याही देवदानवाकडून तुला बिलकुल भीती नाही. असे असता तू का घाबरतो? तू मात्र गुरु दत्तात्रयाच्या आज्ञेप्रमाणे स्त्रीहत्या, गोहत्या, शिशुहत्या, ब्रह्महत्या या पंचमहापातकापासून तू दूर राहा, असं आईने राकादेवीने कार्तवीर्यार्जुन राजाला सांगितले. आणि नेहमीप्रमाणे ती विशिवलिंगाची पूजा करण्यासाठी निघून गेली. आपल्या मुलाचे समाधान केले. इकडे
आश्रमामध्ये श्रीराम म्हणजेच परशुराम यांचा जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी नामकरण कार्यासाठी जमदग्नी ऋषीच्या आज्ञेने सगळे ऋषीमुनी जमले आणि 12व्या दिवशी परशुरामाला पाण्यामध्ये टाकून नामकरण विधी पूर्ण करण्यात आला. परशुराम हे साक्षात नारायणाचा अंश होते. दिसायला अत्यंत सुंदर होते. त्यावेळेस आश्रमामध्ये मोठा आनंद प्राप्त झाला. सगळ्यांना, देवांना सुद्धा आनंद वाटला. स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी. ऋषी मुनींना देखील आनंद वाटला. जमदग्नी ऋषीने प्रत्येक आलेल्या ऋषीमुनीला दानधर्म करून त्यांना नमस्कार केला आणि हळूहळू परशुराम लहानाचे मोठे होऊ लागले. त्यांच्या बाललीला चालू झाल्या आणि परशुराम 8 वर्षाचे झाले. म्हणतात ना मंडळी, 8व्या वर्षी प्रत्येक मुलाची मुंज व्हावी. जमदग्नी ऋषीने आपल्या मुलाचा उपनयन संस्कार विधी पूर्ण केला आणि मग परशुरामाने आपल्याच वडिलांकडून जमदग्नी ऋषीकडून 4 वेदांचं आणि वेदांचं पारायण शिकून घेतलं. वेदमंत्र शिकून घेतले आणि त्यावेळेला परशुराम सगळ्या ऋषींना, ऋषीपत्न्यांना अत्यंत पूज्य झाला आणि त्याच काळी क्षत्रियांचा अतिशय फार उपद्रव चालू झाला. गालव, मातंग, शांडिल्य, कौंडिन्य इत्यादी ऋषीमुनी अतिशय जर्जर झाले. कारण पूर्वीचे दुष्ट क्षत्रिय अनेक ऋषीमुनींना परेशान करायचे. सगळे ऋषीमुनी ऋषिक ऋषींच्या जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि जमदग्नी ऋषीला म्हणतात, काय करावं आम्ही? जमदग्नी ऋषीने सांगितलं, हे ऋषीमुनी हो, तुम्ही काही दिवस माझ्याच आश्रमामध्ये राहा, त्यानंतर पाहूयात आपण काय करायचं ते. ऋषीमुनी जमदग्नींच्याच आश्रमामध्ये राहिले आणि ज्या वेळेला हळूहळू ही बातमी परशुरामाच्या कानावरती पडली, त्यावेळेस परशुरामाने धनुर्विद्या संपादन करण्यासाठी परशुराम कैलास पर्वतावर महादेवाकडे गेले. त्यानंतर रेणुका माता नदीचं पाणी आणण्यासाठी आपल्या काही ऋषिकुमारांना सोबत घेऊन निघाली. पण नदीच्या काठावरती अनेक स्त्रिया रेशमी वस्त्र परिधान करून, दागदागिने घालून नटण्यामध्ये गुंग आहेत हे रेणुका मातेने नदीच्या काठावरती पाहिले. त्या सुंदर स्त्रियांकडे पाहत असताना रेणुका देवी विचार करते, मी एक राजाची कन्या आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा मला रेशमी वस्त्र आणि अलंकार दिलेले आहेत, पण काय करणार, नवऱ्याच्या फक्त आज्ञेमुळे मी वल्कल परिधान केलेले आहेत. नवऱ्याच्या आज्ञेनुसार मी चाललेले आहे. त्या नटणाऱ्या बायकांकडे पाहत रेणुका माता त्या ठिकाणी बराच काळ थांबली. पण नंतर तिच्या लक्षामध्ये आले की नवऱ्याची पूजा करायची आहे, त्यांना देखील पूजा करायची आहे, त्यासाठी पाणी नेणं आवश्यक आहे. रेणुका मातेने पटकन आपल्या घागरीमध्ये पाणी घेतले, ऋषिकुमारांना सोबत घेतले आणि रस्त्याने जात असताना रेणुका माता ऋषिकुमारांना म्हणाली, हे मुलांनो, आज जमदग्नी ऋषी माझ्यावरती फार कोपणार आहेत, कारण पाणी आणण्यास उशीर झाला त्यामुळे. पण ऋषिकुमार म्हणतात, उशीर झाला म्हणून काय झाले? सगळेजण आश्रमात आले. जमदग्नी ऋषीने रेणुकेला विचारले, आज पाणी आणण्यास एवढा विलंब का? त्यावेळेस रेणुकेने घडलेला सगळा प्रसंग आपल्या नवऱ्याच्या समोर मांडला. जमदग्नी ऋषी म्हणाले, रेणुके, तू निश्चिंत राहा, तुझ्या मनातली इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार. अशा प्रकारे बायकोला आश्वासन देऊन मग जमदग्नी ऋषीने रेणुका देवीला काम सांगितले. तू एक माझी इच्छा पूर्ण करशील रेणुके? इथून जवळच मल्लिकार्जुन लिंगाच्या मस्तकावर अर्पिलेले एक अक्षदाचा दाना घेऊन तू पुबल्लीचा राजा धर्मवर्धन याच्याकडे जा आणि त्याला एक तांदळाच्या वजना इतके सुवर्ण घेऊन येण्यास मी तुला पाठविले असे त्याला सांग. राजाकडे जा आणि तांदळा एवढंच फक्त सोनं त्याच्याकडून घेऊन ये. मग रेणुका माता
एका ऋषिकुमाराला सोबत घेऊन शिवपिंडीवरचा एक तांदळाचा दाणा घेऊन धर्मवर्धन राजाकडे एक तांदळा इतकं सोनं आणण्यासाठी निघाली. ज्यावेळेस धर्मवर्धन राजाला कळले की साक्षात रेणुका माता माझ्या घरी आलेली आहे, त्यावेळेस राजाला आनंदाला पारावार राहिला नाही. राजा आणि राणी या दोघांनीही रेणुका मातेची पाद्यपूजा केली. ऋषी कुमाराची पाद्यपूजा केली. धर्मवर्धन राजा रेणुकेच्या समोर हात जोडून म्हणतो, माते, आज तुम्ही प्रत्यक्ष येऊन आम्हाला दर्शन दिलं, त्यामुळे आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. आमचं पुण्य वाढीला लागलं आहे. फक्त तुमच्या मनातील इच्छा कोणती आहे ते सांगा. रेणुका मातेने आपल्या जवळ असलेला तांदळाचा दाणा राजाच्या हातामध्ये देऊन सांगितलं, राजेसाहेब, माझ्या नवऱ्यानं मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. फक्त तांदळाच्या दाण्याच्या वजना इतकं सोनं आम्हाला तुमच्याकडून पाहिजे. ते शब्द ऐकल्यानंतर राजा आणि राणी दोघंही जण विचार करू लागले की जमदग्नी ऋषी आमची अशा प्रकारे कसोटी घेत आहेत वाटतं. मग राजाने मंत्री लोकांना पारडं आणण्यास त्यांना सांगितले. पारडं आणलं, तराजू आणलं. एका पारड्याच्या बाजूला तोच तांदळाचा दाणा ठेवला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये राजाने आपल्या बोटातील अंगठी काढली आणि दुसऱ्या पारड्यावर ठेवली. पण प्रसंग असा झाला मंडळी की तांदळाचा दाणा ज्या पारड्यात ठेवलेला होता ते पारडं, ती बाजू खालीच होती. सोन्याची अंगठी दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवूनही तो तराजू समतोल झालेला नव्हता. आता मात्र राजाला आश्चर्य वाटलं. राजाने आपल्या मंत्री लोकांना खजिन्यातून अनेक सोनं आणायला सांगितलं. 1 किलो सोनं ठेवलं दुसऱ्या पारड्यात, तरी सुद्धा तांदळाचा दाण्याचं ओझं त्या सोन्यापेक्षाही खूप होतं. तराजू समतोल झाला नाही. खजिन्यातल्या सगळं सोनं आणलं, अनेक टन सोनं आणलं, दुसऱ्या पारड्यामध्ये टाकलं, तराजू काही समतोल होईना. राजाला चिंता वाटली. त्याच वेळेला त्या ठिकाणी साक्षात राजगुरू सोमेश्वर ऋषींचं आगमन झालं. त्यावेळेस ऋषींनी सांगितले, राजा, तुझ्या भक्तीची आज कसोटी आहे. मी तुला सांगतो त्या पद्धतीने कर. तुझ्या धर्मपत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घे. फक्त मंगळसूत्राच्या वाट्या जर सोडल्या तर इतर सर्व मणी त्या पारड्यामध्ये टाक, म्हणजे पारडं समतोल होईल. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि फक्त वाट्या मंगळसूत्राच्या सोडून बाकी इतर सर्व मणी घेतले आणि गुरुच्या हातामध्ये दिले. त्यावेळेस गुरूंनी आपल्या हातातलं ते सोनं घेऊन त्या पारड्यात टाकल्यानंतर पारडं हे समतोल झालं. त्यावेळेस तिथं जमलेल्या सगळ्या लोकांनी गुरुचा आणि रेणुका देवीचा भक्तीने जय जयकार केला. जगदंबा माता की जय. मग राजाने आपल्या जवळचं सगळं सोनं आणि तराजूसह तो तांदळाचा दाणा रेणुका मातेला अर्पण केला आणि सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, रथ सज्ज करा. रेणुका मातेला हे सगळं सोनं देऊन टाका, कारण साक्षात जगदंबा आपल्या घरी आलेली आहे. आता महात्म्याची कथा पुढील अध्यायामध्ये श्रवण करू. जय जगदंबा.